पंढरीराया करणे करती हा भगवता करती हा भगवता करती हा भगवता करती हा भगवता
भाग्यवंत म्हणू जया किंवा तया शरण गेले पंढरी राया तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा भुक्ती मुक्तीचे हे स्थळ भोळ्या भाविका निर्मळ तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा गायली पुराणे तुका म्हणे वेदवाणी तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा समचरण सर्वजम सांद्र निलाभलाभम जगन्मीत पाणिं मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार म्हणूया पंढरीच्या देवराया पंढरवत तुझे पाया पंढरवत तुझे पाया पंढरवत तुझे पाया पंढरीच्या देवराया पंढरवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. असो, सेवेचं निमित्त सर्वांना ज्ञात आहे, तरी पण सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य म्हणून सालाबादप्रमाणे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ वर्ष 35वा आणि त्यामधील दुसऱ्या दिवसाची सेवा आमचे गुरुवर्य मृदंग सम्राट, मृदंग महामेरू, मृदंग मणी अरुण महाराज शिंदे आणि त्याचबरोबर आमचे जावई म्हणलं तर काय हरकत नाही, शेजारचे म्हणजे आमच्या शिववरचे सतीश महाराज यांची सासरवाडी आमच्या शेजारी. आणि दुसरी गोष्ट काय असतं काका, जावई म्हटल्यानंतर सासरवाडीच्या माणसाला थोडी ओढ असते आणि सर्वजण तुम्ही साठे वस्तीवरची सर्व टाळकरी माळकरी वारकरी या सगळ्यांच्या संयोजनातून सुरू असलेला हा नाम सप्ताह आणि त्यामध्ये दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली. पहिल्या दिवशी मंगलाचरणातला अभंग असावा असा पूर्वजांनी घालून दिलेला दंड काय नियम आहे. आणि दुसऱ्या दिवशी भगवंताच्या नामाचं वर्णन करणारा अभंग असावा आणि त्या निमित्तानं मी हा अभंग निवडलेला आहे. या ठिकाणी सगळी मोठी माणसं आहेत, चंद्रसूर्यासारखे वादक आहेत, गंधर्वासारखे गायक आहेत, परीक्षितीसारखे ऐकणारे श्रोते आहेत, सांगणारा तेवढा शुकाचार्य नाही. असो, मोठी माणसं आहेत आमचे गान गंधर्व, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक शिवाजी काका आहेत आमचे, त्याचबरोबर विजय भाऊजी आहेत, उपाशी पाहुणे आहेत, गुरु काका आहेत, त्यांचं नाव काय मला माहित नाही, आणि तुम्ही सर्व शिंदे महाराज, सगळी मोठी माणसं आहेत. कारण काय म्हणताय का, बऱ्याच ठिकाणी माणसं गर्दी भरपूर असते पण गर्दी नसतात. माझे एक मित्र होते, ते म्हणायचे वाकड शिवायची झाली का नाही ठिगळं लावायची नाही, ती एका दडप्यात वाकड झाली पाहिजे. तसं ही सगळी मोठी माणसं आहेत. असो, मी काय मोठा महाराज नाही, कीर्तनकार तर नाहीच नाही, साधा मास्तर पाटील, आलेल्या पगारावर 30 तारखेपर्यंत आणि 1 तारखेला बँकेत साहेबाकडे हात करते नाम असतं. असो, सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबरायांचा, श्रीमंत श्री तुकोबराय आम्ही म्हणतो, सगळे कीर्तनकार म्हणतात श्रीमंत तुकोबरायांच्या पुढे लावलेलं विशेषण आहे ते श्रीमंत तुकोबराय. खरोखरच श्रीमंत. बरं, तुकोबरायांची प्रापंचिक श्रीमंती जर पाहिली तर मला वाटतं या जुरेवाडी आणि कुची कुठलं एक गाव घ्या, सगळा 7-12 तेवढ्या एकटं तुकोबरायला शिरलो. 8 पिढ्याची सावकारकी होती तुकोबरायांच्या घरामध्ये, आणि सासरवाडी काय माझ्यासारखी पाटील पडतोच नव्हती. पुण्यातला प्रसिद्ध सावकार आप्पाजी गुळवे, आणि त्या काळात 33 एकर ऊस होता आप्पाजी गुळव्यांचा, 1400 माणसं रोज कामाला असायची. एवढी मोठी श्रीमंती ही झाली प्रापंचिक श्रीमंती. आता परमार्थिक श्रीमंती जर तुकोबरायांचा विचार केला तर तुकोबरायांच्या घरामध्ये 8 पिढ्या देव नांदत होता, विश्वंभर बाबापासून आणि जोडीने नांदत होता. मला सांगा, साहेबच जर आपला असल्यावर, पाहुणा असल्यावर वॉचमनला पाणी लावायची काय गरज. तुकोबरायांची परमार्थिक श्रीमंती. देव 8 पिढ्या तुकोबरायांच्या घरामध्ये नांदत होतो. धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग, किंवा धन्याजी दिना दर्शना संताचे,
पंढरीचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्य रूप कैसा दादा संसार धन्य पुण्य रूप कैसा दादा संसार धन्य पुण्य रूप कैसा दादा दर्शन संतांचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे. तुकोबारायांच्या घरामध्ये 8 पिढ्या भगवान परमात्मा नांदत होता. तुकोबारायांची सेवा करण्याकरता ही तुकोबारायांची परमार्थिक श्रीमंती. आणि ते तुकोबाराय म्हणतात भाग्यवंत म्हणून तया किंवा जया पाडवे शरण गेले पंढरीराया. तुकोबाराय म्हणतात जे पांडुरंगाला शरण गेले ते तरले मागे भूतकाळ आणि पुढे तरतील भविष्यकाळ. आणि कलियुग आहे. कलियुगामध्ये फायद्याशिवाय लोक काय करत नाहीत तुकोबारांना माहित होतं. आणि म्हणून लोकांनी प्रश्न विचारला फायदा. तुकोबारा म्हणले मागे तरले पुढे तरतील. बरं आणखी काय फायदा. भुक्ती मुक्तीचे हे स्थळ सायुज्यता समीपता सुलोकता आणि स्वरूपता 4 मुक्ती मिळवण्याचं हे ठिकाण आहे. मिळतील तुम्हाला. भोळ्या भाविका निर्मळ. लोक म्हणजे तुम्ही सांगताय हे खरं आहे कशावरून त्याला काय पुरावा. तुकोबारा म्हणाले गायली पुराणी. मी पदार्थ सांगत नाही. तुका म्हणे वेदवाणी. हा अभंगाचा माझ्या बुद्धीचा सरळ सरळ अर्थ. आता भाग्यवंत म्हणून तया व्यवहारामध्ये तुम्ही आम्ही एखाद्या माणसाला सुंदर बायको मिळाली काय भाग्यवान आहे माणूस म्हणतो. पहिल्यांदा मुलगा झाला काय भाग्यवान आहे म्हणतो. एखाद्याच्या गोडला भरपूर पाणी लागलं पाटील मी दाखवले म्हणून त्याच्या नशिबाने काय भाग्यवान आहे माणूस आपण म्हणतो. पण तुकोबाराय म्हणतात ह्याला भाग्यवान म्हणायचं कारण तुकोबाराय म्हणतात भाग्य करीनो हे धन पुत्र
भाग्य तरी हे धन पुत्र दारा हे भाग्याचं लक्षण नाही म्हणतो. हा, कारण जे पांडुरंगाला शरण गेले त्याला भाग्यवंत म्हणायचं. काका काय माहित आहे का, सिस्टीम खूप सुंदर आहे आणि त्यामुळे मला बी हुंबाडावर खरंच म्हणजे म्हणून वाटतंय, दुसरं काय नाही. असो. आणि दुसरी गोष्ट, साथ चांगले, नाहीतर एरवी काय असतं, हा माहित आहे सगळे दर्दी आहात. असो. तुकोबाराय म्हणतात, भाग्यवंत म्हणून तया शरण गेले पंढरी राया. आता भाग्यवंत म्हटल्यानंतर भाग्यवंतांच्या यादीमध्ये फक्त तिघांचा नंबर लागतो. एक देव, दोन संत आणि तिसऱ्या गवळणी. आता देव म्हटल्यानंतर भारतात काय देवाची यादी कमी नाही. देवाचे प्रकार केलेले, झालेले, मानलेले, नित्य, नैमित्तिक. केलेले सोनारायण. हा, जुन्या काळात मी लहान असताना एखाद्याच्या मुलाचं जर लग्न असलं तर वाजंत्री घेऊन सोनाराच्या घराला जायचं, नवी सूप दुर्डी घेऊन देव आणायला. आता ती पद्धत राहिली नाही. नवरदेव कुरवलीचा, नवरी तांदळवाडीची आणि लग्न पिलवात आणि देव घरात, अशी पद्धत आहे. त्यामुळं पण जुन्या काळात मला आठवतं. आणि मग सोनार हुशार. कोण म्हणायचं आम्हाला खरसुंडीचा नात आहे, कोण म्हणायचं आम्हाला जिजुरीचा खंडोबा आहे. त्याच्याकडे घोड्यावरच्या देवाचा एकच छाप असायचा, ती माघारी घ्यायचा आणि दुसरा द्यायचा. त्याला म्हणायचं केलेले. झालेले स्वतःच्या कर्तृत्वानं, मानलेले बांधावर एखादा मोठा लांबडा धोंडा आहे, त्याला शेंदूर फसला का झाला मसोबा. नित्य सूर्य शक्ती गणेश नित्य देव. आणि नैमित्तिक देव, ग्रामदेवता गाव आहे तोपर्यंत, वास्तुदेवता वास्तू आहे तोपर्यंत, पाडले संपलं. आणि मर्त्य देव शेवटचा प्रकार. तुम्ही म्हणाल देवाला मरण आहे का? आहे. राम मेला, कृष्ण मेला, सगळे मेले. येत उरो आहे नाही अवतार, येडते पामराची होती, सगळ्याला मरण. मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मरण आहे त्यांना. हे झाले देव. नंबर 2 संत. संतांचे प्रकार 3. देवसंत, संत संत आणि जीवसंत. देवसंत मागच्या अवतारामध्ये देव होते. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दाता, ब्रह्मा सोपाना तो झाला भक्तानंद वर्तला. किंवा धन्य धन्य तिघे जण, मुक्ताई मुक्त रूपे पूर्ण, तीही उद्धारी त्रिभुवन, बहुदुःख नाशिले दारुण, उद्धवाते म्हणे पांडुरंग. ठीक आहे जण. किंवा अर्जुना संकट पडता जगभारी, गीता सांग हरी कुरुक्षेत्री, तोचे अवतार धरी अलंकापुराशी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. महाभारतामध्ये त्याने अर्जुनाला गीता सांगितली, तोचे अवतार धरी. किंवा तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे तसे जगी सूर्य जैसे प्रगटले, धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हा निदान, ज्ञानदेव. मागच्या अवतारामध्ये देव, पुढे संत. दुसरा प्रकार संत संत तुकोबाराय. अंबऋषी, प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेव आहे, तुकोबाराय. मागच्या अवतारामध्ये संत, पुढे संत. आणि जीव संत निळोबाराय. काय निळोबारायांचा अधिकार? परवाच बीज झाली बघा. तुकोबारायांनी निळोबारायांना शब्द दिला, मी तुम्हाला अनुग्रह केल्याशिवाय जाणार नाही म्हणून. आणि तुकोबाराय शालिवान शिके 1571 विरोधी नाम संवत्सर उत्तरायण फाल्गुन मध्ये द्वितीया दिवस सोमवार प्रथम प्रहर प्रातः काळ ते दिवशी शेवट कीर्तन करिता म्हणे मला आता निरोप द्यावा. आणि द्वितीयेला तुकोबाराय गेले. आणि खरोखर भाग्यवान आहात तुम्ही. आम्ही उद्या संध्याकाळी तुकोबाराय येणार आहेत. आणि आचार्य मामा कुठे आहेत? आचार्य मामाला कोटी कोटी धन्यवाद. का? त्यांनी मला सांगितलं, म्हणजे सर उद्या दिवस तुम्ही थांबा. का? तर शेवायची खीर करणार आहे म्हणले. बरं का? आणि खरं आहे, उद्या पूर्ण देहू गावामध्ये शेवायाच्या खिरीचा नैवेद्य असतो. का? तर भागीरथीसाठी तुकोबाराय उद्या संध्याकाळी देहू मध्ये शेवयाची खीर खाण्याकरता उद्या तुमच्या 60 वस्तीला तुकोबाराय येणार. लक्षात ठेवा, खरोखर तुम्ही भाग्यवान आहात. असो संत संत. आणि तिसरा प्रकार जीव संत. निळोबारायाला अनुग्रह न करता तुकोबाराय गेले. आणि गेल्यानंतर
निळोबारायांनी 42 दिवसाचं अनुष्ठान मांडलं तिथं, जिथं ते नांदुरकीचं झाड आहे तिथं शेजारी. आणि 1 2 3 हा हा म्हणता 20-25 दिवस गेले. आई साहेबांनी भगवान परमात्म्याला सांगितलं, म्हणजे मालक जावा निळोबारायांकडे. निळोबारायांच्या पुढे भगवान परमात्मा उभे राहिले. निळोबा मी आलोय म्हटल्यानंतर निळोबारायांनी देवाला प्रश्न केला, येथे तुझं लागे बोलावेले कोणी प्रार्थल्या वाचून हे आला शिका. अरे देवा आहेस ना, मोठे पण सांभाळ, तुला कोणी बोलवले म्हणजे बिगर आमंत्रणाचं पितळी वाजत कशाला आलाय. हा, आणि त्याच्या पुढं अधिकार निळोबाराय म्हणाले, निळा म्हणे आम्ही नवळखोची देवा, आम्ही नवळखोची देवा, म्हणे आम्ही नवळखोची देवा, आम्ही नवळखोची देवा. उदयाचा भावा करीत तू, उदयाचा धावा करीत असो, उदयाचा धावा करीत असो. निळा म्हणे आम्ही नवळखोची देवा, आम्ही नवळखोची देवा, उदयाचा भावा करीत असो, निळोबाराय देवाला म्हणे मला तुकोबाराय पाहिजे. देवा तुला मी ओळखत नाही, आणि मला सांगा निळोबारायांचा एवढा मोठा अधिकार, आणि तेच निळोबाराय तुकोबारायांचं शिष्यत्व पत्करतात. तुकोबाराय किती मोठे असले पाहिजे, आणि त्या तुकोबारायांचा हा अभंग आहे. भाग्यवंत म्हणून होत या दोघांचा झाला नंबर. आता तिसऱ्या गवळणी. गवळण म्हटल्यानंतर आजकालची शिकलेली माणसं पाटील व्यभिचाराचा अर्थ घेतात, पण मी नेहमी सांगत असतो गवळण करण्याकरता गवळण होऊन गवळण म्हणावं तेव्हा गवळण कळते. हा, नाथाने रूपक केलं. रूपक अलंकार सगळ्या नाथाच्या काव्यात रूपक अलंकार आहे. उपदेश केला माणसाला आणि रूपक केले. प्रत्येक वस्तूचं, व्यक्तीचं, पक्षाचं रूपक करून नाथाने सांगितलं. बघा, आपण मानतो सगळं एकाच मापानं. मला सांगा, चंदू काकाचं सोनं कारखान्याला चालतंय का? कोटी म्हणतात. सोन्याचा काटा वेगळा आहे, गुळाचा काटा वेगळा आहे, ऊसाचा काटा वेगळा आहे. पण आपलं तसं नाही, आपण एकाच मापानं सगळं मोजतो. तसं नाही. मला सांगा, गवळण कळण्याकरता मी सांगितलं गवळण होऊन. आमच्या गुरुजीने गवळण म्हटल्यानंतर हरी या हो आता मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी. आता नवरा कोणता? काम भ्रतार केले दुरी, क्रोध सासरा नाही घरी, मन शादीर हिंडे बाहेर यो. प्रयत्न केला बरं का काका? नाही, त्यांनीच म्हणावं. हा, पुन्हा नाही असं ऐकायला बी मिळणार नाही. ज्याचं त्याचं ठरलेलं आहे, किती प्रयत्न केला तर ते जमणार नाही. कितीतरी जन्म घेतले तरी जमणार नाही आपल्याला. हा, पुढं नवरा कोणता, बायको कोणती? भ्रांती सासूचा नाही पता, नष्ट झाल्या आशा ममता, कल्पना जावा गेल्या माहेरियो, नाही कोणी दुसरे घरी. हा, सासू कोणती, सासरा कोणता? बघा, नाथांनी सांगितलं नवरा कोणता, बायको कोणती, सासू कोणती. आता साजनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडियाला संग, काम क्रोध झोडीले मांग, केला मोकळा मार्ग सुरंग, आईचा जोगवा वागेन. हा, नवरा सोड म्हणतात नाथ बाबा. कोणचा लग्न लावून दिले का? नाही. हा, हे कळाल्याकरता किंवा पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी, पहा पतिव्रता हा धर्म माझा, सर्व परीचं भोगी ते होतं. सोडवा. कसं लावायचं तगणी, कसं सोडवायचं? ही गवळण. बर, भगवान परमात्मा अवताराला आल्यानंतर पृथ्वी हे एक ब्रह्मांड आहे. असे अनंत ब्रह्मांडे उदरी, हरिहा बालकनंदा घरी, नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कोडे. मग भगवंतांनी गोकुळच का निवडलं? नंदाच्या घराला का म्हणला? त्याला कारण आहे. बाकी सगळीकडे सगळं होतं, पण गोकुळामध्ये जे होतं ते कुठंच नव्हतं. काय? गोकुळामध्ये जे होतं ते कुठंच नव्हतं. कारण गोकुळातली जी माणसं होती गवळणी, गवळण कळण्याकरता जिनं गोळ इदनीय भगवंताकडे वळवली ती गवळण. लक्षात घ्या. हा, गवळणीला का भाग्यवंत म्हणायचं त्याचं कारण सांगतो. एकदा नारद महर्षी ब्रह्मदेवाकडे गेले, आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर आईसाहेबाला विचारलं, आईसाहेब
माझं फुटायचं म्हटल्यानंतर आईसाहेबांनी सांगितलं त्यांची देवपूजा चालली. नारदाला प्रश्न पडला, सारं जग ह्या बाबाची पूजा करतं आणि ह्या कोणाची पूजा करतोय? मग नारदाने काय केलं, म्हणजे आपलं देवघर केवढं आहे, तुला एवढं खोक नेहरीव दिलेलं. आपलं सगळ्यांचं देवघर केवढं आहे आणि त्यात देव किती? 5, जास्तीत जास्त 5च देव. मग नारदाने म्हणले बघूया देवाचा देवहार कसलाय. गेलेच देवघराकडून असं उठून बघितलं. आता ती देवारा देवाचा होता, तुमच्या माझ्यासारख्याचा नव्हता. देवारा माहिती ना, अनंत जुगाचा देवारा, अनंत जुगाचा देवारा, कसा अवचित भरला वारा, कसा अवचित भरला वारा, या मल्हारी देवाचा शुद्ध सत्वाचा केवढा मोठा बोध बिरड बांधिला गाठा, हातीवर रागाचा फटाडावी वाटा भक्तीच्या एवढा मोठा. आणि मग आता ती देवाचीच पूजा होती, तुमच्या माझ्यासारख्याची पूजा नव्हती. आपली पूजा माहित आहे, शनिवारी सकाळची जर शाळा असली तर देव पूजा करताना काय करायचं, खोड्यानं वाढल्यासारखं घराण्यात देव वाढायचं, खळखळ खळबळायचं, मांडायचं आणि मग गंध लावताना खंडोबाच्या डोळ्यात, लक्ष्मीच्या नाकात कुठं जास्त काय बघायचं नाही, झाली पूजा. आता ती देवाची पूजा होती, षोडशोपचारी पूजा झाली आणि देव आले, सिंहासनावर बसले आणि नारद महर्षीने विचारलं, म्हणजे देवा काय करत होता? म्हणजे मी पूजा करत होतो. नारद महर्षी म्हणले कोणाची पूजा करत होता? म्हणले माझ्या भक्तांची म्हटल्यानंतर नारद महर्षी म्हणले कोण कोण भक्त आहेत? देवाने मोठी यादी समोर टाकली. त्या यादीमध्ये नारदाचा पहिला नंबर होता. नारद उड्या मारायला लागला, माझा पहिला नंबर. देव म्हणले नारदा ही माझी डुप्लिकेट यादी, ओरिजिनल यादी माझी कपाटात आहे. दुसरी यादी काढली, नारदाच्या पुढे टाकली, त्या यादीमध्ये गवळणींचा पहिला नंबर होता. नारदाने ऑब्जेक्शन घेतलं, म्हणले मी दिनरजनी हाची दंडा, गोविंदाचे पवाडे, रात्रंदिवस मी नारायण करतो, गवळणीचा कसा काय पहिला नंबर? देव म्हणले तुला बघायचं आहे का? आणि मग देवानी गडगड लोळायला सुरुवात केली. म्हणले नारदा माझ्या खूप पोटात दुखायला लागले. म्हणजे नारद महर्षी म्हणले मिशन हॉस्पिटल नेऊ मी त्याचा. नाही म्हणले तिथल्या डॉक्टरचं औषध मला चालत नाही. मग पंढरपूरला लाईफलाईनला नेऊ काय? नाही म्हणले ते पण चालत नाही. मग पतिव्रता स्त्रीच्या पायाची धूळ हे माझ्या पोटासाठी औषध आहे म्हणले. आणि मग नारद महर्षी मृत्यू लोकात आले आणि सांगितलं बघा, जर एखाद्या स्त्रीने मला फसवलं तर तिला नरकवास भोगावा लागेल. आता नारद महर्षी मृत्यू लोकात आले आणि प्रत्येक गावात जाऊन दौंडी द्यायची. त्या काळात बरं का, कोतवाल दौंडी, ऐका हो ऐका. आता कोतवाल बी गेला आणि दौंडी बी गेली. कुठं तरी एक कागद फळ्यावर लावायचा आणि उचलून ठेवायचा, असं झालं. आता त्या काळात देवाच्या पोटात दुखायला लागलेला आहे आणि पतिव्रता स्त्रीच्या पायाची धूळ हे औषध सांगितलेलं आहे. आता पतिव्रता कोणाला म्हणायचं? जी 6 गुणांनी युक्त, कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोजेषु माता, शयनेषु रंभा, धर्मानुकूला, क्षमया धरित्री, एतद् षड्गुण पतिव्रता नाम. कार्य करण्यामध्ये मंत्र्यासारखी नुसतं आश्वासन देणार नाही, बेडकं वरडायला लागलं नारळ पाण्याने नुसतं म्हणायचं नाही, आणलं पाहिजे. तशी कार्येषु मंत्री, करणेषु दासी, पतीची सेवा दासीप्रमाणे करणारी, भोजेषु माता, आईसारखं जेवण बनवणारी. बायको ही जेवण बनवते बरं, डबा बनवते आणि आई बनवते पाटील. दोघीमध्ये फरक आहे. काय फरक आहे? आपल्या पतिराजाने भरपूर जेवण करावं म्हणून पत्नी काय करते, मसाला टाकते. प्रवीण मसाला, चारमिनार मसाला, सुहाना मसाला, आणि चव नाही कशाला, सगळा मसाला चव नाही कशाला, असा डबा बनवते ती. आणि आई डबा बनवते, माझ्या मुलानं पोटभर जेवण करावं म्हणून भाजी बनवते. भाजी बनवताना एक मसाला टाकते आणि तो मसाला अजून जगाच्या बाजारात मिळत नाही, त्याचं नाव माया. भोजेषु माता, शयनेषु रंभा, शयनामध्ये रंभेसारखे, धर्मानुकूला, धर्मानुसार अनुकूल आचरण करणारी, क्षमया धरित्री, पृथ्वी सारखी क्षमाशील, घरातील सासू सासरे नंदादीर जावा या सगळ्यांचे अपराध पोटात घालणारी, आणि पृथ्वीचे या क्षेमा नु भगे स्थावर जंगमा, जयाचर्या मृते चंद्रमा निववी जग, अशी क्षमाशील, अशी 6 गुणांनी युक्त तिला म्हणायचं पतिव्रता. नारद महर्षी खूप फिरले, त्यांना कुठेही औषध मिळालं नाही. आणि शेवटी फिरत 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 नारद महर्षी गोकुळात आले आणि गोकुळामध्ये तशीच दौंडी दिली. ऐका हो ऐका, देवाच्या पोटात दुखायला लागलेला आहे आणि पतिव्रता स्त्रीच्या पायाची धूळ औषध सांगितलं. मग गोकुळातले एक नाही
सगळ्या गवळणी पुढे आल्या, माझ्या पायाची धूळ घ्या, माझ्या पायाची धूळ घ्या, माझ्या पायाची धूळ घ्या. नारद महर्षींनी सांगितलं, बघा बरं का, तुम्ही जर देवाला फसवलं तर तुम्हाला नरकवास भोगावा लागेल. आणि मग त्या गवळणीने दिलेलं उत्तर महत्वाचं आहे. त्या गवळणी म्हणतात, नारद महर्षी, जर आमच्या पायाच्या धुळीमुळे जर भगवंताच्या पोटात राहत असेल तर आम्ही एकच काय, हजारो जन्म नरकवास भोगायला तयार आहे. आणि म्हणून भाग्यवंत तय म्हणू तया. आणि नामदेवराय बाळक्रीडेच्या अभंगामध्ये त्या गवळणीबद्दल म्हणतात, हरी तयाहुनी कोणी नाही भाग्यवंत, 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 कोणी कोणी नाही भाग्यवंत. अखंड संगती गोविंदाचा, अखंड नामदेवराय म्हणतात बाळक्रीडेच्या अभंगामध्ये, म्हणून तयाहुनी कोणी नाही भाग्यवंत, अखंड संगाती गोविंदाच्या. आणि बाळक्रीडेच्या सगळ्या अभंगाचं ध्रुपद, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. म्हणून देव संत आणि गवळणी भाग्यवंत, त्याला भाग्यवंत म्हणू तया. बर, शरण गेले पंढरी राया, जे पांडुरंगाला शरण गेले त्याला एक भाग्यवंत म्हणायचं. का? तुकोबरायांनी प्रत्येक अवतारामध्ये तुकोबरा देवाच्या बरोबर होते. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. आणि मग सगळे अवतार तुकोबरायांनी पाहिले देवाचे. प्रत्येक अवतारामध्ये मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बोध आणि कली 10. आता गर्ग संहितेमध्ये ह्याचे प्रकार केले 6. आपण मानतात देवाचे अवतार किती झाले? अवताराच्या राशी तो हा उभारते वरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी देखिला देखिला देवादी देव असंख्य अवतार झाले. पण आपण काय करतो, भागवतामध्ये 24 सांगितले, गर्ग संहितेमध्ये त्याचे प्रकार केले 6 आणि आपण मानतो 10. मग प्रत्येक अवतारामध्ये तुकोबरायला पाहिजे कोठे काही एक आहे एक नाही. 4वा गुलंगर हरी थोर खांबात गुरगुरी दैत्य चुरणी मांडीवरी भक्त प्रल्हाद रक्षिला.
बघा आता चौथा जर अवतार पाहिला तर डोकं कशाचं, माणसाचं, शरीर सिंहाचं, डोकं सिंहाचं, तोंड सिंहाचं होतं, शरीर माणसाचं होतं. बघा कसला अवतार आहे. पण इथं मात्र तुकोबाराय म्हणतात शरण गेले पंढरी राया. हा, पांडुरंगाकडे जर पाहिलं तर त्याचं रूप किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया, किंवा तिचं नुसतं रूप पाहता लोचनी. प्रयत्न केला सुख झाले ओ साजनी सुख झाले. पण हिजू भाऊजी आमचं काळामध्ये पुढचं म्हणलं का नाही, आम्ही डायरेक्ट शिरडोनात जातो, पुन्हा सोने होतो. असं बघा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. त्याचं रूप एवढं सुंदर आहे. बर, दिसायला सुंदर, असायला सुंदर, किती सुंदर. पांडुरंग कांती दिव्य तेज जळकती रत्न किळ भाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्ण वेते तिची शोभा. कानडाव विठ्ठलू करनाटकू. एवढा सुंदर म्हणून शरण गेले पंढरी राया. बर, आणखी काय फायदा. एसटीत नुसतं पंढरपूर उघड्या डोळ्यांनी पाहिलं तरी पूर्वजांचा उद्धार आहे. हा, धन्य धन्य पांडुरंग सकळ दोषा होय भंग पूर्वज उद्धरती सांग पंढरपूर देखलिया. हा, आणि पांडुरंगाच्या देवळाची नुसती पाठ बघितली तरी पाताळा गोळाची पाठ तीर्थे घडती 360. बघा एवढा फायदा सोपा. बरं, दुसरीकडे बाकीच्या तीर्थाला गेल्यानंतर कोठे का बघा, कुठं दंड नाही, कुठं मुंड नाही, इथं काय ना लगे दंडन मुंडन ते काही साधनाची नाही आटाआटी. असंच केलं पाहिजे, तसंच केलं काय पाहिजे, इथं काय नाही. म्हणून शरण गेले पंढरी राया. आणि दुसरी गोष्ट, जेवढे भगवंताचे अवतार झाले ती सगळे पांडुरंगाचे. गवळण पहिला बागुल तो आईसा त्याचे नाव म्हणती मासा शंकासुर बदिला कैसाचे हरिवेद आणले कृष्ण राहिरे उगलास नाही तर सांगेने त्या बागुला उसळनाशी उसळ झाला रवी सोड गोविंदा. दुसरा बागुल बोलती नाव कासव म्हणती जेणे सृष्टी धरली कुष्टी पायपोटी धरले. तिसरा बागुल बोलती नाव वराह म्हणती जेणे राणी धरली क्षिती दैत्य थोड मारले. चौथा बागुल नरहरी थोड खांबात गुरगुरी दैत्य चिरुणी मांडीवरी भक्त प्रल्हाद रक्षिला. पाचवा बागुल ब्रह्मचारी उभा अशी बळीच्या द्वारे भिक्षा मागून निर्धारी बळीच्या द्वार रक्षिले. सहावा बागुल बोलती नाव परशुराम म्हणती जेणे वदले माते प्रती पितृवचन मारून. सातवा बागुल सत्वाचा राम म्हणती दशरथाचा रावण मधुनी दशमुखाचा जानकीशी आणले. आठवा बागुल बोलती गोकुळी थोडा आहे ख्याती जेणे वदले कौशाप्रती देवसुखी केले. पुढे नववा बागुल बोलती नाव बौद्ध म्हणती कोणाकडे त्याची गती मौन रूपे राहिला. आणि ह्याचा शेवट महत्वाचा आहे. होता कलंकीचा तू वेगी येई धाव तू रामा म्हणे पंढरीनाथू तुझी बागुल झालाशी. म्हणून शरण गेले पंढरी राया. म्हणून पांडुरंगाला शरण जावं म्हणतात. आता लोक हुशार, महाराज तुम्ही पांडुरंगाला शरण जावा म्हणताय पण आमचा फायदा काय, आमचा फायदा काय म्हणलं तुकोबाराय साहेब. तर
मागे तरले पुढे तरती हा भरवसा आणि खात्रीने सांगतो म्हणतात. खरंच बरं का, ज्याला व्याकरण शिकायचं आहे मराठीचं त्यानं तुकोबरा यांचा गाथा आणि अनुभव यांची ज्ञानेश्वरी वाचावी. काय तुकोबरा यांचं व्याकरण असं हा राजस सुकुमार मदनाचा पुतळा. बघा, राजस सुकुमार मदन पुतळा या नामाची विशेषण. आणि विशेषण काय करतं, मराठी भाषेत नामाच्या अगोदर येथून नामाची विशेष माहिती सांगतात. काय तुकोबरा यांचं व्याकरण मी शाळेत शिकवताना सांगत असतो. आणि खरं सांगू का, मराठी भाषा अवघड भाषा बरं का. मी मराठीचं शिक्षक आहे म्हणून नाही पाटील सांगतो. मला सांगा, मोबाईल मध्ये नाव सेव्ह करताना इंग्रजीत लवकर होतं का मराठीत लवकर होतं? का? तुम्हाला इंग्रजी येत नाही तरी पण का तुम्ही म्हणता नाही, त्याला कारण आहे. इंग्रजी अवघ्या 26 अक्षराची भाषा, A to Z. मराठीत 14 स्वर, 2 स्वरादी, 36 व्यंजन आणि पुन्हा 12 खडी काकी गुगु का पर्यंत. आणि पुन्हा ह्या सगळ्या अक्षराला पोटात रेष वाढायची. पुन्हा ह्या सगळ्या अक्षराला महाराष्ट्र म्हटलं ते काकपात चिन्ह लावायचे. किती अक्षर झाले घरी गेले बघा. म्हणून मराठी अवघड. या नवऱ्या काही वेळे नव्हते. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके 80 अक्षरे रसिके मिळवेल. आणि मराठी भाषा कशा कोर्टाची भाषा इंग्रजी का केली सरकारने त्याचं कारण माहित आहे का तुम्हाला? मराठी भाषेमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. पाठ ही बसायचा आणि पाण्याचा इतके अर्थ होतात. मग कोर्टात ही चालत नाही. एका शब्दाचा एक उदाहरण दुसरं सांगू बघा. बुवाला भाड्याला पैसे द्या, श्लेष अलंकार म्हणायचे. वाक्यात एक शब्द 2 अर्थाने वापरला श्लेष अलंकार. किंवा अभंगाला चाल लावायला बुवा चालीचा असं लावतो. तुम्ही सगळे आहात बरं का, मराठी भाषा सांगतोय म्हणून मराठी भाषा अवघड. आपण म्हणतो इंग्रजी अवघड. अरे आमच्या शाळेत एक पोरग परीक्षा चालू होती उपाशी महाराज आणि ती इंग्लिश मिडियमचं होतं. मी त्याचा पेपर घेतला, सही करायला लागलो. त्याला म्हणलो तुझा नंबर किती? ती म्हणताना मला 74 आणि त्याला 74 बिल आहे ना 47 बिल आहे ना. कशाचे असते इंग्लिश मिडियम असं. म्हणून मराठी भाषा अवघड भाषा आहे. मराठीमध्ये तुकोबराने तरले मागे तरले मागे शरणांगत तारिले बहुत. हा बर, कोण कोण तरलं? ज्याने नाम घेतलं
ते तरले तरले तरती हा भरवसा तुकोबाई म्हणतात. पण कंसात नामधारकाचा कसा. आता बघा कोण कोण तरलं सगळ्याची यादी सांगायची गरजच नाही. उच्च नीच काही नाही हे भगवंत रामदेवरायांचा अभंग बघा, त्यांनी सगळी यादी दिली कोण कोण तरलं. पण तुकोबायांचं व्याकरण असं, तुकोबा म्हणले नामे तरला नाही कोणी. प्रश्नात उत्तर व्याकरण तुकोबायांचं. ऐसा द्यावा निवडणे नामे तरला नाही कोणी. कोण तरलं नाही सांगा म्हणले, यादी द्यायची गरजच नाही. प्रश्नात उत्तर. कसं एखाद्याला विचारलं का हो सतीश महाराजांचं घर हेच आहे का, ती सांगणार म्हणतो मग कोणाच आहे. आता पुढच्याने प्रश्न विचारलाय सतीश महाराजांचं घर हेच का, तो म्हणतोय मग कोणाच आहे. ह्याचाही प्रश्न त्याचाही प्रश्न झालाय. प्रश्नात वाक्य झालं प्रश्नात उत्तर. असं तो कोण म्हणतात नामे तरला नाही कोणी ऐसा द्यावा निवडून. सांगा कोण कोण तरलं नाही. पण ज्यानं नाम घेतलं तोच तरणार बरं का. देवाच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. आम्ही नेहमी सांगत असतो एकदा रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर जेवढं पुण्य मिळतं तेवढं त्रिभुवनामध्ये पाप सुद्धा नाही. पण तुम्हा आम्हाला प्रश्न पडतो आम्ही दररोज नाम घेतो हरिपाठ म्हणतो मग आम्हाला गुण काहीच नाही. का फरक पडत नाही. ज्या अर्थी फरक पडत नाही त्या अर्थी आपण पथ्य पाळत नाही. खोकला आला आणि दही चटणी खाते. कसा खोकला राहणार नाही राहणार. हा देवाचं नाम एवढं श्रेष्ठ आहे की त्या नामामध्ये आपल्याला लिहिता येतं, वाचता येतं, गाता येतं. त्या गजेंद्रला काय येत होतं. हा कोण या ब्रह्मांडाचा धने धाव म्हणल्याबरोबर हा कहे वैकुंठ आणि ती कहे गजराज. हा कनमाळू कृपाळू भक्ताला ही मोही गजेंद्राचा धावा तो हा केला विठाई. पांडुरंगे येऊ पांडुरंगे. हा त्याचा उद्धार केला. मग त्याच्यापेक्षा आपण तर माणसं आहोत, आपल्याला सगळं येतंय. मग मला सांगा का फरक पडत नाही. तर आपण सगळं करतोय पण त्याच्यामध्ये काय नाही, भाव नाही. हा देवाचं नाम घेतो पण ज्याच्यामध्ये भाव आहे. बघा माणसं होऊन गेली, भजन त्यांनीच करावं. किती भाव पूर्ण गाणं त्यांचं. भीमसेन अण्णाचं गाणं ऐकलं मला सांगा पंढरीच्या वारीमध्ये किती गायक होती भारत देशातली. पण अण्णाचा पुढा अभंग भीमसेन अण्णाचा ऐकला का डोळ्यासमोर चित्र उभं राहायचं. काय एखाद्या माणसाने ती त्यांनीच म्हणून जाणं. हा आबासाहेबांनी जर भोप राग म्हणला अगं बघ काय त्यांच्या बरोबर. आणि आमच्या ते चकुरबुवा काटेगावचे यमन राग जर त्यांनी म्हणला अरे 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 डोळ्यातून पाणी यायचं. इतकं उंच गाणं पुन्हा काय मिळलं नाही. तसं ठळक माणसं होऊन गेली. भजन सम्राट तात्यासाहेब वास्करांनी जर पुढं चाल म्हणली तर माग फक्त नामदेव टेंबूकर भजन सम्राट दोघंच एकमेकाला साथ करायचे. समचरण दृष्टी गाथा पारायण जर असलो उपाशी महाराज समचरण दृष्टीला पहिले जी चाल म्हणलेलं आहे ती चाल शेवटच्या अभंगापर्यंत नाही. काय अभ्यास असला पाहिजे. गेली माणसं मोठी माणसं असो दंडवत नमस्कार फक्त त्यांना करायचा. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावा एवढंच म्हणायचं. बघा गाणं कसं असावं. तुकोबरायांचं गाणं आपल्यासारखं नव्हतं. तुकानाचे गाये गाण्यात विरोनी जाय तुकोबरायांचं गाणं असं. आपलं गाणं कसं आहे. आपलं गाणं गातो नाचतो मी दाखवितो जना माझं सांगतोय अंगी नारायणा प्रेम नाही. आणि मग ज्या गाण्यात प्रेम नाही भाव नाही ते गाणं नाही. हा आमचे गुरुजी कुठला द्या म्हणून द्या कुठला शब्द आणि एक होत किती बी मोठा गायक असू दे गे गुरु आमचा अण्णा जर समोर बघितलं का नाही मग पुढं सगळी हा अक्षराची हे सांग अजिबात चालायची नाही. पहिली वेलांटी तर पहिलीच मराठी भाषा अवघड आहे. दला पहिली वेलांटी दिन म्हणलं का दिवस झाला आणि दुसरी दिली का गरीब झाला. ही इतका अवघड आहे. आणि म्हणून गाणं कसं असावं. तुकोबाराय म्हणतात जे नामधारक आहे देवाचं नाम घेतात तेच तरतील बरं का. आणि मग देवाच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. मग का फरक पडत नाही. आपलं एक कुठं तर वर्म चुकतंय. वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव जाणीव नागवण
लागोनी तो ठाव म्हणवणे संगटाकी सोडिया द्वैत भाव तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव सुखे मी निजलो गा शून्य सारोनी ते हा वर्म आहे भाव देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त जरी झाले एकचित तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता अर्थ गा देवाच्या नावामध्ये एवढी ताकद आहे तरी आपल्याला का कोण येत नाही आपलं काहीतरी वर्म चुकतंय छोटासा दृष्टांत सांगतो आणि नंतर मधली साथ देतो वर्म चुकल्यावर काय होतं वर्म बरोबर आल्या काय होतं ऐकलं असेल दृष्टांत तुम्ही मग एक शिरडून मधली मुलगी वारकऱ्याच्या घरातली पाटील आणि दिली इथं जुरेवाडीत लग्न झालं सासरी नांदायला आल्यानंतर संस्कारक्षम घरातली मुलगी आईने येताना सांगितलं होतं हा सासू सासऱ्यांची सेवा कर बर का आता बघा मला काय कळतच नाही बाया बैठकीला जाते त्या सासूला चहा देत नाही बैठकीला जाते पुरायची येवी तुलते कशाला जाती बैठकीला सासू सासऱ्याला सांभाळ की हा अजिबात नाही आई वडिलांची सेवा करा सासू सासऱ्यांची सेवा करा एक जण काय केलं माहित आहे का बिगर चपल्याची वारीला गेली सासूला चहा देत नाही आणि तुला नदीत पुरली तर तुझा उद्धार होईल का नाही होणार लक्षात ठेवा म्हणून आता ती 7वी घरातली मुलगी आली का सकाळी दररोज सासूबाईला आंघोळीला पाणी द्यायची आंघोळ करून येतो लगेच चहाची कपशी आणून द्यायची लगेच उपीटाची प्लेट आणून द्यायची सगळी सेवा करायची पण म्हातारी आगाऊ होती आगाव म्हणतो ना तिला आगाव होती जरा थोडं इकडं तिकडं झालं का म्हातारी म्हणायची तुझ्या आईने असंच शिकवलंय मग अशी बरीच वर्ष गेली आणि गावात सप्ताह बसला आणि म्हातारी गेली कीर्तनाला म्हातारी कीर्तनाला गेल्यानंतर म्हाताऱ्याला ती सुनबाई म्हणाली मामाजी मी आत्याबाईची एवढी सेवा करते आणि तरी सुद्धा आत्याबाई मला असंच का बोलतात म्हातार म्हणलं म्हातारी कुठं आहे भीत होतो म्हातारीला आणि म्हणले गेले कीर्तनाला नाही बघता म्हणले तिला मत नव्हतं यायची सवय आहे बघितलं म्हणले नाही आलं नाही मग झालं म्हातार म्हणलं हे बघ तुला काय सांगायचं आहे बिचारीला ना मी कशी कशी सांभाळल्या ती माझ्या जीवाला माहित आहे 9 बारे पळून गेली ती म्हणलं तिला माघारी तो जवळ शिरोडून ही काय लांब आहे पळून जाईल झालं मग उद्यापासून तुला तुझ्या आईनं शिकवलंय का असंच शिकवलंय का म्हणले तर तुला एक मी औषधाची पुडी देतो म्हणलं म्हातार तेवढी पुडी सोडायची मग काय म्हणायचं माझ्या आईनं सगळं शिकवले पण पळून जायला शिकवलं नाही एवढं झालं दुसऱ्या दिवशी म्हातारीला आंघोळीला पाणी म्हातारीला दिलं चहाची कपशी आणून दिली उपीटाची प्लेट दिली पाण्याचा तांब्या ठेवताना थोडस पाणी सांडलं पाणी सांडलं का म्हातारीने लगेच रोजचं चालू केलं तुझ्या आईने असं शिकवलंय का आतापर्यंत कधीच बिचारी उलटी बोलली नव्हती पण म्हणले आत्याबाई माझ्या आईनं सगळं शिकवलंय पण पळून जायला नाही शिकवलं म्हणलं का म्हातारी म्हणली म्हाताऱ्यानं डोंबाळा सिद्धांत एवढा की वर्म बरोबर आलं चांगला गुण येतो म्हणून तुकोबऱ्या म्हणतात भाग्यवंत म्हणूतया शरण गेले पंढरी राया तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा म्हणा भाग्यवंत मनोतया भाग्यवंत मनोतया भाग्यवंत मनोतया भाग्यवंत मनोतया भाग्यवंत मनोतया
हा भरवसा करले करती हा भरवसा चरण भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. बर एवढ्याच फायद्यावर माणसाला नुसती अनुदानात विहीर मिळून चालत नाही पाटील, मोटर बी मिळावं. हा माणसाला दारिद्र्य आवडत नाही पण दारिद्र्याचं कारण आवडत. बरोबर. मग पुन्हा तुकोबरायांना लोकांनी प्रश्न केला का हो महाराज तुम्ही मागे तरले पुढे तरतील म्हणाला, बरं आणखी काय फायदा? तुकोबराय म्हणाले भुक्ती मुक्तीचे हे स्थळ भोळ्या भाविका निर्मळ. हा 4 प्रकारच्या मुक्ती आहेत, सायुज्यता, समीपता, सलोकता आणि स्वरूपता. 4 मुक्ती इथं मिळतात. वैकुंठामध्ये सगळं होतं बरं का. वैकुंठामध्ये पाटील सिमेंटाच्या आणि डांबराच्या सडका नव्हत्या, वैकुंठामध्ये परिसाच्या सडका होत्या. हा गंधर्वाचं गायन होतं, अमृताची कोठार होती, कामधेनूचे कडक होते, पण तिथं सप्ताह नव्हता बरं का. तिथं भजन नव्हतं, कीर्तन नव्हतं. हा ठप्पा ते वैकुंठी
पाहता साचार अवघे चतुर्भुज घनश्याम पितांबर धर शंखचक्र अवघ्यासी जेथ नाही आधी व्याधी नाही विषयासक्त बुद्धी स्त्री पुरुषा समान बुद्धी जाण त्रिशुद्धी उद्धवा. वैकुंठामध्ये डायबिटीस कॅन्सर सारखा रोग नव्हता, स्त्री पुरुष असा भेदभाव नव्हता, पण तिथं भजन कीर्तन नव्हतं, सप्ताह नव्हता बरं का. म्हणून ज्या सुखाकाराने देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. हा वैकुंठामध्ये सप्ताह काय झालं, एकदा वैकुंठातल्या सगळ्या देवानी ब्रह्मदेवाकडे मोर्चा नेला. काय म्हणले, देवा आम्हाला एकदा तरी ज्ञानोबा तुकोबांच्या सोहळ्याला न्या, पंढरीच्या वारीला एकदा तरी न्या. देव म्हणले तुम्ही मोठी माणसं आहे आणि मोठ्याचं मोठे पण मोठं असतं. तुम्ही सिंहासनावर बसणारे, डायनिंग टेबलवर जेवणारे, आणि ज्ञानोबाच्या सोहळ्यात वर्ण पाऊस पडत असतो पितळीत आमटीत, तसंच जेवायचं असतं आणि उठून पळायचं असतं. तुम्हाला हे जमणार नाही. खूप विनवणी केली बघा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हाला कशाला, लोकांची वाटाळवाला बांध फोडायला नाही. नारायण नामी होऊ जीवन मुक्त कीर्तने अनंत गाव गीती. आणि मग ब्रह्मदेवाकडे मोर्चा नेला, खूप विनवणी केली. वैकुंठातले देव म्हणतात, देवा आम्हाला ना ज्ञानोबा सोहळ्याला नेणार, पण एक करा. काय, 5 वारकऱ्याची दिंडी आमच्या दारात ना. कोण म्हणतंय, वैकुंठातले वैकुंठीचे नीज सदा इच्छिताती कही येथे येती हरीचे दास. 5 वारकरी दारात यायला पुण्य असावं लागतं, माळकरी व्हायला पुण्य असावं लागतं, टाळकरी व्हायला पुण्य असावं लागतं, गायक व्हायला पुण्य असावं लागतं, वादक व्हायला पुण्य असावं लागतं. जमत नाही. महाराजांची पोरं महाराज होतील म्हणून सांगता येत नाही, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होईल म्हणून सांगता येत नाही, वकिलाचा मुलगा वकील होईल म्हणून सांगता येत नाही. नाही जमत. एक आळंदीत ठेवली 10-10 वर्ष, काका नाही आलं खिरी पुरतो सुद्धा बर का. नाही येत. पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मजा माझी फळाशी आली परमानंद आजी मानसी झाली या भेटी हरिदासाची. हा सोपं नाही. ही सगळी मोठी माणसं आहे ती. तुम्ही सगळेजण मोठे आहात आणि खरोखर तुम्ही मोठी माणसं का सांगतो पाटील, 60 वस्तीच्या सप्त्याची आम्ही वाढवतो. गेल्या वर्षी मी आलो होतो का, मग आमचे अरुण महाराज दरवर्षी सांगतात, मी बघितलो ती पत्रिका बघितल्यानंतर सामान्य गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही. आणि आजच्या काळात तर ही एवढं सगळं उभा करायचं सोपं नाही. पैशाने बी होत नाही, नाही होत. सगळंच असावं लागतं. सगळ्यापेक्षा मोठा भाव असावा लागतो. आणि इथल्या माणसांकडे सगळ्यात मोठं काय असेल तर भाव आहे. वारकऱ्यांबद्दल आदर प्रेम. आणि त्यामुळे हे टिकलंय. पांडुरंगाला एकच प्रार्थना करायची की ह्या सप्त्याला कुणाची दृष्ट लागू नये. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असाच चालत राहावा. साधी गोष्ट का, गाव एवढं मोठं असून जमत नाही. पहिल्या वर्षी झाला का पुढल्या वर्षी 3-13 वाटला असं होतं. पण चांगली गोष्ट आहे. असो बघा. मग सध्याच्या काळामध्ये आता ह्या माणसाने काही सहजासहजी होत नाही. आणि नशीब लागते, वाई वडिलांची पुण्य असावी लागते. पैशानं सगळं मिळतं. राजाची राणी नाही ना, मराठी भाषा पुन्हा आली, राजाची राहाणी मिळते पैशानं. राणी नाही, राहाणी हा शब्द आहे. राहाणी मिळते, पैशानं कला मिळत नाही. मला सांगा, ह्या गायकांना तुम्ही म्हणाला पाटील 1 लाख रुपये देतोस तुमचा 6 द्या, नाही मिळत. ह्या वादकाला म्हणला तू 1 लाख देतो तुमचा 10 द्या, नाही मिळत. पैशाने मिळत. हा असो, एक लक्षात ठेवा, एक दिवशी जिल्ह्याचा कलेक्टर उपाशी मरत, पण कलाकार कधी उपाशी मरत नाही. हा कला अमर आहे, लक्षात ठेवा. म्हणून शिकलं पाहिजे. वैकुंठामध्ये सगळं होतं, पण हे सप्ताह नव्हता, भजन कीर्तन नव्हतं. म्हणून तर वैकुंठीचे नीज सदा इच्छिताती कै येथे येती हरीचे दास. आणि म्हणून 4 मुक्ती मिळवण्याचं हे ठिकाण आहे. म्हणून तुकोबाराय म्हणाले, मुक्ती मुक्तीचे हे स्थळ भोळ्या भाविका निर्मळ. भोळा, भोळा म्हणजे हिशोब नाही येणारा त्याला भोळा म्हणतो आपण. व्यवहार म्हणतो काहीच कळत नाही असा, त्याला भोळा नाही म्हणायचं. जो ज्ञानोबा तुकोबांच्या वचनावर विश्वास ठेवतो, शंका घेत नाही, त्याला म्हणायचं भोळा. या अर्थानं भोळा. हा
मग आणि भोळा तो भोळा कसा तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळे काळा. असो भुक्ती मुक्तीचं हे स्थळ आहे बघा. मुनी मुक्त झाले भेणे गर्भवाचा आम्हा विष्णूला असा सुलभतो. पंढरीच्या वारकऱ्याला मुक्ती लांब नाही. हा पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. त्याच्या पुढं तुकोबराय तर म्हणतात मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी होय ऐसे सांगू तुका म्हणे आमच्या दारात मोक्ष आहे. आणि म्हणून भुक्ती मुक्तीचे हे स्थळ भोळ्या भाविका निर्मळ. आणि शेवटी तुकोबरायाला लोकांनी प्रश्न केला म्हणजे तुकोबराया तुम्ही हे सांगता हे खरं आहे पण हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये बाकीचं सगळं काय चालत नाही बरं का. सगळं खोट. कलियुगात ज्ञानोबरायांनी सांगितलं योगयाग विधी येणे वहे सिद्धी वायाची उपाधी नम्म धर्म. आता तुकोबरा त्याच्या पुढे जाऊन सांगतात एका धडक्यात वाकळ काय अवघ्या वाटा कोण पण त्या म्हणायचं नाही. अवघ्या म्हणल्या संख्या विशेषण सगळ्या जेवढ्या होते तेवढ्या अवघ्या वाटा झाल्या शीण. कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. बाकी सगळं काय करायची गरज नाही आणि सगळं खोट आहे. काय झालं एका बिचारीच्या अंगात आलं असं कीर्तनातच मी जोगवा प्रमाण म्हणल्यावरती चल सुरू झालं. सुरू झाल्यावर त्या बिचारीच्या होती कमरेला पिशवी. ती पिशवी पडली खाली पडली का ती बिचारी लागली म्हणायला जवळ आता तिचा नवरा बी तिला बघतच भंडाऱ्याची पिशवी घेऊन गेला तिकडे पळतच. पिशवी खाली पडली का ती बाळा खाली काय पडलंय बघा म्हणायची. खाली काय पडलंय बघा खाली काय पडलंय बघा म्हणल्या नवरा खाली काय पडलंय बघा पुढं मला उचलून घेतलंय चला. बघा हे सगळं खोट आहे. अरे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली. तुकोबरायांची पत्नी जिजाबाई तुकोबराय सदैव वैकुंठाला चालले अगं चल म्हणतात तिला कळलं नाही. आणि कुठं न आंघोळ करता 2 मंगळवार करून देव जरा आला कळाय नको का. ज्याच्या पोटात देव वाढला वसुदेव देवकी बंदी शाळेत तिला तर कळला का सांगा मला. एवढा सोपा आहे का नाही. असो म्हणून कलियुगामध्ये दुसरं तिसरं काय चालत नाही फक्त एवढंच. मग तुकोबरायाने लोकांनी प्रश्न केला तुम्ही सांगताय खरं आहे पांडुरंगाला शरण जावा ह्याला पुरावा काय. ह्याला पुरावा काय म्हणल्यानंतर तुकोबराय म्हणले हरी गायली पुराणे गायली पुराणे सांगत नाही. गायली पुराणे तुका म्हणे वेदवाणी. बघा जयापासून सकळ महिमंडळ हे झाले तो हा पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीची किंवा ज्याचे गरजता पवाडे कळिकाळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा. पुसा चौसा 18 जना किंवा वेदानंत बोलीला अर्थ इतुराची साजीला विठोबाची शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाची घेत. हा
म्हणले म्हणून मी सांगतोय की 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणांनी सांगितलं की पांडुरंगाला शरण जावा. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात भाग्यवंत म्हणून तया शरण गेले पंढरी राया तरले तर ती हा भरवसा नामधारकाचा ठसा भुक्ती मुक्तीचे हे स्थळ भोळ्या भाविका निर्मळ गायली पुराणे तुका म्हणे वेदवाणी. असो मी काय मोठा महाराज नाही, तुम्हाला उपदेश करायचा माझा अधिकार पण नाही. करो येईल तैसी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे. असो सध्याचा काळ खूप अवघड आहे, हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये खाऊन गुटखा पिऊन दारू ओढून विडी वाया गेली तरुण पिढी. बघितलं आपण या कोरोनाच्या महामारीमध्ये ज्याने खात्याबरोबर पैसे ठेवले पाटील ती सुद्धा गेली गेला का. तुम्हा आम्हाला जिवंत ठेवलं तुकोबराय देवाने का. बरवे झाले आजीवरी नाही पडलो काळाचे आहारी वाचवण्यावरी उरले ते हरी तुम्हा समर्पण दिला या काळे अवकाश. देवाने आपल्याला कशा करता ठेवलं माहित आहे का. सप्ताह कराय करता भजन कराय करता नामस्मरण कराय करता बाकी सगळी गेली की नाही. तुम्हा आम्हाला याच्या करताच जीवन ठेवलंय आणि म्हणून माणसाने केलं पाहिजे. लहान मुलांना माळ घातली पाहिजे, त्याला हरिपाठ भजन शिकवलं पाहिजे. नाहीतर बाकी सगळं सांगू पाटील. त्याच्यापेक्षा उद्या आपण गेल्यानंतर आपली दिंडी काढायचं चे पाहिजे की नाही माणसं म्हणून शिकवलं पाहिजे. असो पुढचा काळ तर ह्याच्यापेक्षा फार फार अवघड. बर तुम्ही म्हणाल सगळ्याला आम्हाला जमल का, त्याला जमल का, सगळ्याला जमल का. आपल्याला काय फड नाही उभा करायचा बरं का. पण माझं असं मत आहे गळ्यात माळ असल्यानंतर हरिपाठ वाचल्यानंतर निदान ढाब्यावर तर जेवायला येत नाही पूर्व एवढं तर कळलं. संस्कार तरी चांगले संस्कार होतील. आणि म्हणून शिकवा, गायन शिकवा, वादन शिकवा, ज्ञानेश्वरी वाचा, हरिपाठ वाचा. याच्याशिवाय दुसरं साधन कलियुगामध्ये नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. हा म्हणून करा. आणि एक सांगू, ज्याच्या घरात पंढरीची वारे, ज्याच्या घरात माळकरी त्याचा फायदा काय माहिती. नववने धन्य जन्म नववने धन्य जन्म ते धरती पंढरीचा देवा धरती पंढरीचा दयांती पुरुषोत्तम दयांती पुरुषोत्तम जीवे भावे नावी समजे जीवावे नावी समजे जीवे भावे नावी समजे जीवे भावे नावी समजे धन्य धन्य पांडुरंगा धन्य धन्य पांडुरंगा जीवे भावे नावी समजे जीवे भावे नावी समजे जीवे भावे नावी समजे जीवे भावे आमचं म्हणणं कसं आहे माहिती आहे का. आमटीवरून गोळून पेले असो खरंच आहे गेला अशीच मात्र इसकटल्यासारखं. तुकोबराय म्हणतात नामा म्हणे धन्य जन्मजे धरती पंढरीचा नेम तयांती पुरुषोत्तम जीवे भावे न विसंबी. आणि म्हणून गळ्यात माळ घाला पंढरीची वारी करा एवढंच सांगतो.
आणि म्हणून तुकोबराय म्हणाले गायली पुराणे तुका म्हणे वेदवाणी मायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे गायली पुराणे तुका म्हणे वेदवाणी तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा असो. झालेली वेळी वाकडी सेवा पंढरीरायाच्या चरणी तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणी सुंदर असे वादक गायक सर्व गुणीजन मंडळी आहात तुमच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण काम देतो म्हणा. तरल तरल हा पर्वता